राधानगरी दाजीपूर रस्ता दुरुस्तीचं काम चालू असल्यानं या मार्गावरील अवजड वाहतूक बंद आहे. या 40 दिवसांच्या कालावधीत अभयारण्यातील वन्यजीव निर्भयपणे या मार्गावर मुक्त संचार करू शकले. वाहनांची वर्दळ, कर्कश आवाज, हॉर्न यापासून प्राण्यांना काही काळ दिलासा मिळाला. यामुळं राधानगरी दाजीपूर रस्त्यावर स्थानिकांना वन्यजीवांचा मुक्त संचार दिसून येतोय. भेकर, साळींदर, अजगर, अस्वल, बिबट्या, गवे, रानडुकरे, खवल्या मांजर, कोल्हे या प्राण्यांसह रानकोंबड्या, पन्ना कबूतर, सर्पगरुड, घुबड, हॉर्नबिल, स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचा रस्त्यावर मुक्त संचार आढळून आला. 351.16 चौरस किलोमीटर क्षेत्र असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील इदरगंज पठारापासून सुरंगी ते काळंबावाडी या क्षेत्रालगत हा रस्ता असल्यानं या क्षेत्रातील प्राणी मुख्य रस्त्यावर फेरफटका मारू शकले. अवजड वाहतूक चालू झाल्यानंतर वाहनधारकांनी कमीत कमी आवाज करत अभयारण्य क्षेत्रातील रस्त्यांमधून विहार करणं गरजेचं आहे. त्यामुळं या वन्य प्राण्यांना त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगता येईल. आता आपल्याला माहिती आहे की गेले 1 महिनाभर झालं राधानगरी दाजीपूर रस्ता बंद आहे आणि हा बंद रस्ता असल्यामुळं मोठी अवजड वाहतूक तर पूर्णच बंद आहे. छोटी वाहतूकसुद्धा बऱ्या प्रमाणात कमी झाले. त्यामुळं इथले जे प्राणी आहेत, हा रस्ता जंगलाच्या मधून गेल्यामुळं इथले प्राणी आहेत ते हल्ली बऱ्याच वेळा रस्त्यांवर सुद्धा दिसत आहेत. आजूबाजूच्या गावातल्या लोकांना त्याचं दर्शन होत आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आता रस्ता चालू झाल्यानंतर सुद्धा सर्वांनी आपल्या स्पीडचं मर्यादेचं पालन करून राहावं आणि प्राण्यांना सर्वात आधी अभय देणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्व वाहनधारकांना विनंती आहे की ज्यावेळी रस्ता सुरू होईल त्यावेळी इथल्या प्राण्यांची काळजी तुम्ही करा आणि आपल्या वाहनाचं स्पीड खूप कमी ठेवून सहकार्य करावं. दाजीपूर अभयारण्यातील प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांना अभयारण्य क्षेत्रात फिरावं लागतंय. पण आता मात्र याच प्राण्यांचं दर्शन स्थानिकांना सहजरित्या घेता येतंय. यामुळं राधानगरी अभयारण्यातील गव्यांसोबत इतर दुर्मिळ वन्यजीवही दृष्टीस पडले. या अनोख्या अनुभवामुळं राधानगरी दाजीपूर रस्त्यावरील वन्यजीवांचं जीवनदर्शन घडवणारा हा काळ सहजपणे लक्ष वेधून घेतोय. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे.